दादर रेल्वे स्थानकाच्या ट्रॅकवर पाणी आलेलं आहे। पश्चिम रेल्वेचा प्लॅटफॉर्म नंबर 5 पूर्णपणे जलमय झालाय। दादर ते विरार दरम्यान लोकल सेवेला याचा फटका बसण्याची शक्यता आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी वैभव घाग यांच्याकडून। वैभव, नेमकी आता परिस्थिती काय आहे दादर स्थानकातली? श्रुती, मी आता आहे दादरच्या वेस्टर्न साईडला। तो पाहू शकता इथे ही जी पटरी आहे इथे रात्रभर पाऊस पडत असल्या कारणाने ही पटरी जी आहे ती आता सध्या जलमय झालेली आहे। आता ते ट्रेन इथून निघून गेलेली आहे। मात्र ही जी ट्रेन आहे, जी पटरी आहे, ही विरारवरून चर्चगेटला जाणारी ही पटरी आहे। मात्र रात्रभर पाऊस इथे सतत पडत असल्या कारणाने या पटरीवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। पण याचा कुठलेही परिणाम जो आहे तो वाहतुकीवरती झालेला नाही। ट्रेन मात्र सुरळीत सध्या सुरू आहे। हा जर पाऊस असा सतत जर पडत राहिला तर मात्र मोठा जो वाहतुकीचा जो प्रश्न आहे किंवा ट्रेन जे आहे त्याच्यावरती मोठा परिणाम होऊ शकतो। आता मात्र जर तुम्ही पाहायला गेलं तर श्रुती, मोठ्या प्रमाणात इथं पाणी भरलेलं आहे। आज ढगाळ वातावरण आहे, सतत पाऊस पडणार असल्याची शक्यता जी आहे, आज रेड अलर्ट सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यामुळे हा जर पाऊस आता सतत पडत राहिला तर याचा कुठे ना कुठेतरी जो परिणाम आहे तो वाहतुकीवरती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। मात्र आज त्यातच आज गोकुळाष्टमी आहे आणि गोकुळाष्टमी असल्या कारणाने याचा जो आनंद आहे तो आज बाळगोपाळ घेणार आहेत। मात्र सतत पाऊस हा पडत राहिला तर कुठे ना कुठेतरी याचा परिणाम जो आहे तो वाहतुकीवरती होणार आहे। जर पाहायला गेलं तर अंधेरी सबवे असेल किंवा दादर परिसर असेल, स्वामीनारायण मंदिर असेल, या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे। पाऊस आता मात्र थोडाफार थांबलेला आहे। थोडाफार पाऊस आता पडतच आहे, परंतु कुठेही जर हा पाऊस सतत पडत राहिला तर याचा परिणाम कुठे ना कुठेतरी वाहतुकीवरती होण्याची दाट शक्यता श्रुती वर्तवली जात आहे। नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद।